आणि अशा प्रकारे झाला एका सर्वोच्च नेत्याचा, इराणच्या सुप्रीम लीडरचा खात्मा। दुसरीकडे इस्रायल अमेरिकेकडून इराणवर सातत्याने मिसाईलचा मारा केला जातोय। इराणला घाबरवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट अमेरिकेकडून मुद्दाम केल्या जात आहेत। अमेरिकेच्या सेंट्रल कमांड या लष्कराच्या सोशल मीडियावर गेल्या 24 तासात जर नजर टाकली तर थरकाप उडेल। अमेरिकेची ताकद काय, इराण अमेरिकेपासून दूर असूनही एवढे हल्ले कसे काय करू शकतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिपोर्टमधनं। इराणवर मिसाईलचा मारा, अमेरिकेकडून व्हिडिओ शेअर। अमेरिकेच्या 3 व्हिडिओनं इराणचं टेन्शन वाढवलं। यूएस सेंट्रल कमांडनं इराणवर गेल्या 24 तासात कहर माजवलाय। अमेरिकेच्या युद्धनौकेतून एकापाठोपाठ एक अशा शेकडो मिसाईल इराणवर डागल्या गेल्या आहेत। इराणची अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत। इराणच्या सुप्रीम लीडरचा खात्मा केला। या सगळ्या कारवाईला अमेरिकेनं ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलंय आणि याचेच व्हिडिओ, फोटो अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केलंय। यूएस सेंट्रल कमांडनं व्हिडिओ शेअर केलेत। सेंटकॉमचे कमांडर ॲडमिरल ब्रेड कूपर यांनी म्हटलंय, ऑपरेशन एपिक फ्युरच्या पहिल्या 24 तासात राष्ट्रपतींनी मोठ्या कारवायांचे आदेश दिलेत आणि आमच्या बहादूर सैनिकांनी या आदेशाचं पालन केलंय। सेंटकॉमनं शेअर केलेल्या व्हिडिओत अमेरिकन फायटर विमानांची तयारी दर्शवण्यात आली आहे। वॉरूममधून घेतल्या जाणाऱ्या आढाव्याचे फोटो आहेत। इराणवर टँकमधून मिसाईल टाकतानाचेही फोटो आहेत। आणखीन एक व्हिडिओ यूएस कमांडनं शेअर केलाय। 30 सेकंदांचाच हा व्हिडिओ आहे, ज्यात अमेरिका हवाई तळावरून 2दा मिसाईल टाकताना दिसतंय। आणि त्याच पुढे ही मिसाईल इराणच्या कोणत्या तरी शहरांवर आदळल्याचं देखील पाहायला मिळतं। सेंटकॉमनं आणखी काही व्हिडिओ शेअर केलेत। 39 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे, ज्यात अमेरिकेच्या नौदलाची तयारी दर्शवण्यात आली आहे। युद्धनौकांवर मिसाईल टाकतानाचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय। तर फायटर जेट या युद्धनौकांवरून इराणच्या दिशेनं झेपावताना दिसतंय। एकापाठोपाठ 2 फायटर जेट आकाशात झेपावतायत आणि पुढे जाऊन इराणच्या हवाई तळांना आपला निशाणा करतायत। याच व्हिडिओत काही मिसाईल टँक सुद्धा आहेत, जे सातत्यानं मिसाईलचा मारा करतायत आणि इराणची शहरं बेचिराख करतायत। अमेरिकेनं शेअर केलेले हे 3 व्हिडिओ इराण विरोधात कशा प्रकारे रणनीती आखली आहे ते दर्शवण्यासाठी पुरेसे आहेत। अमेरिकेकडून इराण विरोधात 30 ते 40 हजार सैन्य मैदानात उतरलंय। जमिनीवरील सैन्यापेक्षा हवाई आणि नौदल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलंय। 2 एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राईक ग्रुप्स तैनात आहेत। यात यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जेराल्ड फोर्डचा समावेश आहे। 50हून अधिक लढाऊ विमान आहेत। यात F-22, F-35, F-16 चा समावेश आहे। 120हून अधिक विमानांची अतिरिक्त फौज देखील तैनात करण्यात आली आहे। अमेरिका आणि इराकच्या लष्करी ताकदीची तुलना होऊ शकत नाही। अमेरिका ही जगातली या पृथ्वीवरची प्रथम क्रमांकाची लष्करी शक्ती आहे, तर इराणचा लष्करी ताकदीत नंबर 16वा आहे। अमेरिकेचे एकूण जर आपण लष्करी अंदाजपत्रक बघितलं तर ते $800 अब्ज इतकं अंदाजपत्रक अमेरिकी लष्करासाठी किंवा संरक्षण विषयक अमेरिका खर्च करतं। तर इराणचं एकूण अंदाजपत्रक हे $2 अब्ज आसपास आहे। त्यामुळं लष्करी आर्थिक ताकदीत अमेरिका आणि इराण ही तुलना अव्यवहार्य आहे। इराण आणि अमेरिकेत तब्बल 7000 किलोमीटरचं अंतर आहे। दोघांच्या सीमा देखील एकमेकांना लागून नाहीत, तरी देखील अमेरिका इतक्या लांबून कसा हल्ला करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। इराणच्या नजीक असलेल्या 6 देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत। कतार, बहरेन, दुबई, कुवेत, जॉर्डन आणि इराक या देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत। याच ठिकाणांहून अमेरिका इराणवर सातत्यानं मिसाईल टाकतंय। पर्शियाच्या आखातात म्हणजे पर्शियन गल्फ ज्याला आपण म्हणतो, त्या पर्शियाच्या आखातात अमेरिकी नेव्हीची 5वी फ्लीट जे आहे, 5वं आर्मार अमेरिकेचं जे आहे, ते 5वं आर्मार पर्शियाच्या गल्फमधनं इराणवर हल्ला करत आहे। त्याचबरोबरीने जसं मी म्हटलं की कुवेत असेल, बहारीन असेल, कतार असेल, त्याचबरोबर ओमान असेल,
या सगळ्या जॉर्डन असेल, जॉर्डनमधनं पण मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकी कारवाई इराणच्या विरोधात होतीये. तर मध्य आशियातल्या या सगळ्या लष्करी तळांवरनं अमेरिका इराणच्या विरोधातली आपली सैन्य कारवाई करत आहे. अमेरिकेनं गेल्या काही दिवसात या मिलिटरी बेसवर सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा वाढवल्या आहेत. आता टॉप लीडरच्या खात्म्यानंतर अमेरिकेची पुढची भूमिका कोणती असणार हे महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.